नमस्कार नाथ भक्तांनो. नवनाथ कथासारमधील अध्याय 38वा वाचल्याने व ऐकल्याने हिवताप, नवज्वर व इतर तापदोष दूर होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. नवनाथांच्या कृपेने शरीरातील वेदना, मनातील भीती आणि घरातील नकारात्मकता कमी होते. तर ऐका, चरपटीनाथाचा जन्म, नारदाचा सहवास, दत्तात्रेयांद्वारे विद्याप्राप्ती. नागनाथाप्रमाणेच चरपटीनाथाची कथासुद्धा विलक्षण आहे. पार्वतीच्या विवाहासाठी सर्व देव हिमालयाकडे आले होते. पार्वतीने शंकराशी लग्न करायचे ठरविले असल्यामुळे शंकराचे गणही लग्नासाठी आलेले होते. ब्रह्मदेव, इंद्र, विष्णू हे देखील हा लग्न सोहळा पाहण्यासाठी आले होते. पार्वती विविध अलंकार घालून साज शृंगाराने सजलेली होती. त्यामुळे ती लावण्यवती भासत होती. सृष्टीतील सर्व सौंदर्य जणू काही तिच्या अंगी असावे असे वाटत होते. त्यामुळे तिच्या दिव्य रूपाकडे पाहून सर्व देवही भान विसरले. सृजन निर्मितीचे काम करणाऱ्या ब्रह्मदेवाला तर त्याचा मोह आवरताच आला नाही. परिणामी त्याचे ब्रह्मतेज त्याच्या पायापाशी पडले. लाज वाटून त्याने ते तेज आपल्या पायाने जमिनीवर चुरडून पसरून टाकले. पारा फुटून त्याचे अणुरेणू बारीक होऊन जसे अस्ताव्यस्त पसरतात तसे ते तेज पसरले. त्यातून पुढे 60 सहस्त्र वालखिल्य ऋषी निर्माण झाले. पण तरी देखील त्यातला काही भाग तेथे शिल्लक राहिला. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्व देव आपल्या मूळस्थानी परत गेले. विवाहस्थान पूर्ण रिकामे झाले. मेना तेथे आपल्या मुलीची, पार्वतीची आठवण काढीत आवराआवर करत होती. विवाहस्थानी अक्षता फुले भरपूर पडलेली होती. हिमालयाच्या सेवकांनी ते सर्व एकत्र केले. होमाचे भस्मही जमा केले. ते सर्व त्यांनी भागीरथी नदीत सोडले. भागीरथी नदीच्या प्रवाहात फुलांचे निर्माल्य, होमाचे भस्म आणि इतर कचरा वाहून गेला. त्यात असणारा ब्रह्मतेजाचा काही भाग वाहता वाहता गवताच्या बेटात अडकला. काही हरिणी तेथे आल्या होत्या. तेव्हा एका हरिणीने तेथे मूत्र सोडले. त्या मूत्रात प्रकृतीचे बीज होते. तेच नेमके त्या ब्रह्मतेजाला चिकटले. त्यावेळी पिप्पलायन ऋषींनी त्या तेजात स्वतःचा जीवांश सोडला आणि त्या गवताच्या बेटात जन्म घेतला. सत्यश्रवा ब्राह्मण दर्भ काढण्यासाठी तेथे आला असताना त्याला तो बालक दिसला. तो बालक घ्यावा की न घ्यावा या विचारात असताना आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली. ही भूताटकी असल्याचे समजून सत्यश्रवा पळू लागला. तेव्हा देवांनी नारदाला एका ब्राह्मणाच्या रूपात सत्यश्रवापाशी पाठवले. नारदाने तो बालक उचलून सत्यश्रवाच्या हातात दिला आणि त्याचा सर्व संशय दूर केला. या मुलाचे नाव चरपटी ठेव असे सांगून नारद परत आपल्या मूळस्थानी गेले. ब्राह्मण आनंदाने त्या बालकाला घेऊन घरी आला. त्याने आपल्या बायकोला सर्व घटना सांगितली. ते ऐकून तिलाही अत्यानंद झाला. त्या दोघांनी त्या मुलाचे चांगले संगोपन केले. 7व्या वर्षी त्याची मुंजही केली. तो 12 वर्षांचा होताच नारदाला त्याची आठवण झाली. म्हणून गुप्त रूपाने ब्राह्मणाच्या घराजवळ येऊन त्याने चरपटीला पाहिले. नारदाच्या प्रमाणे चरपटी ही ब्रह्मदेवाचा पुत्र असल्यामुळे त्याचे तेजस्वी रूप पाहून त्याच्या मनात प्रेम निर्माण झाले. लगेच नारद बद्रिकाश्रमात गेला. बद्रिकाश्रमामध्ये तेव्हा मच्छिंद्र, दत्तात्रेय व शंकर होते. त्यांच्याशी गप्पा मारताना नारदाने चरपटीची कथा त्यांना सांगितली. ती ऐकून शंकराला आनंद झाला. लगेच तो दत्तात्रेयांना म्हणाला, अत्रिसुता, नवनाथांना तू पूर्ण सिद्ध करायचे ठरविले आहेस ना?
प्रथम मच्छिंद्र, त्यानंतर गोरख, जालंधर, कानिफ, भर्तरी, चौरंगी, अडबंग, रेवण, नागनाथ यांना. त्याचप्रमाणे त्यांच्या काही शिष्यांनाही तू सिद्ध केले आहेस. तर मग आता चरपटीनाथालाही शिकविणार ना? शंकराच्या प्रश्नाचा रोख समजून दत्तात्रय म्हणाले, महादेव, आपण सांगितले ते सर्व खरे आहे, परंतु अनुताप झाल्याशिवाय योगविद्या व निवृत्तीचा अधिकार मिळत नाही, हे आपल्यालाही माहिती आहेच. म्हणून त्याला दीक्षा द्यायला अजून काही काळ जावा लागेल. तेव्हा नारद त्याला अडवत मध्येच म्हणाले, अवधूता, चरपटीच्या मनात विरक्ती निर्माण होण्यासाठी मी प्रयत्न करतो. मग तर झाले ना? नारदाचे बोलणे ऐकून शंकर व दत्तात्रय त्याच्याकडे पाहतच राहिले. नारद त्यांना नमस्कार करत उठवून म्हणाला, मी आता भूलोकात जातो. नारदाचे भूलोकात आगमन. नारद लगेच शंकर दत्तात्रेयांना सांगितल्याप्रमाणे पृथ्वीवर आला. त्याने 12-13 वर्षांच्या ब्राह्मण मुलाचे रूप घेतले. तो सत्यश्रवाचे दार वाजवू लागला. सत्यश्रवाने दार उघडून त्याला विचारले, काय रे, तुला काय पाहिजे? तेव्हा नारद म्हणाला, माझे नाव कुलंब आहे. मी एका गरीब ब्राह्मणाचा मुलगा आहे. आपण मला विद्यार्थी म्हणून शिकवाल का? सत्यश्रवाला आश्चर्य वाटून त्याने, तू शिकणार का? असे विचारले. तेव्हा तो म्हणाला, हो, मला संध्या येते सुद्धा, परंतु ब्राह्मण जे इतर नित्यकर्मे विधी करतात ते मला येत नाहीत. मी आपल्या घरातील पडेल ते काम करून शिकेन. ते ऐकताच सत्यश्रवा त्याला म्हणाला, ठीक आहे, तू राहा येथे आणि आमच्या चरपटीबरोबर शिकायला बसत जा. तेव्हापासून दररोज कुलंब व चरपटी एकत्र अभ्यास करू लागले. चरपटी व सत्यश्रवा यांचे कोणत्या तरी कारणाने भांडण झाले पाहिजे, यासाठी कुलंब प्रयत्न करू लागला. अखेर त्याला एक संधी मिळाली. एके दिवशी गावातील एका गृहस्थाने ओटी भरणाच्या कार्यक्रमासाठी सत्यश्रवाला बोलावले. त्यावेळी तो पूजा करीत असल्याने त्या गृहस्थासोबत त्याने चरपटी व कुलंबाला पाठविले. चरपटीने तेथील सर्व धर्मकार्य पूर्ण केले. तेव्हा त्याला दक्षिणा द्यायला आणण्यासाठी तो गृहस्थ माझघरात गेला. त्यावेळी हळूच कुलंब म्हणाला, चरपटी, तू दक्षिणा घेऊ नकोस. दक्षिणा किती घ्यायची हे कुठे आपल्याला माहीत आहे. त्यावर चरपटी म्हणाला, तो देईल ती घेऊ. तेव्हा कुलंब म्हणाला, त्या गृहस्थाने दक्षिणा कमी दिली तर उगाच तुझे वडील रागावतील. हे पटल्यामुळे चरपटी म्हणाला, हो, तेही खरेच आहे म्हणा. तेव्हा कुलंब म्हणाला, आपण फक्त कार्य करण्यासाठी आलो होतो. दक्षिणा सत्यश्रवाजवळ द्या असे त्याला सांगू. त्यावर चरपटी म्हणाला, पण दक्षिणा कमी दिली म्हणून काय होणार आहे? तेव्हा कुलंब म्हणाला, अरे, उगाच वडिलांचा राग कशासाठी ओढवून घेतोस? कुलंब चरपटीचे हे बोलणे चालू असतानाच तो गृहस्थ माझघरातून बाहेर आला. त्याने अगदी थोडे पैसे दक्षिणा म्हणून दिले. ते पाहताच कुलंबामुळे उलटसुलट विचार करू लागलेला चरपटी संतापून त्या गृहस्थाला म्हणाला, हे काय? तेव्हा तो गृहस्थ म्हणाला, अहो भटजी, दिलेली दक्षिणा गोड मानून घ्यावी. त्यावर चरपटी म्हणाला, एवढीशी दक्षिणा? अहो, तुमचे कार्य किती मोठे होते आणि तुम्ही दक्षिणा देताय केवढीशी? देताना थोडा तरी विचार करावा जरा. तेव्हा तो गृहस्थ म्हणाला, अहो, तुम्ही दक्षिणा म्हणताय ते सगळं खरं आहे, परंतु मी दरिद्री आहे. एवढ्या वेळेस सांभाळून घ्यावे. त्यावर चिडून चरपटी ओरडला, आर्थिक ताकद नसेल तर असले विधी करण्याच्या भानगडीत पडू नये. अशा पद्धतीने शब्दाने शब्द वाढत गेला. ते पाहून कुलंब तेथून धावतच सत्यश्रवाच्या घरी जाऊन त्याला म्हणाला, घोटाळा झाला, घोटाळा झाला. असंतुष्टा द्विजा नष्टा.
असे म्हणतात त्याप्रमाणे चरपटीने केले. चला तुम्ही लगेच. कुलंबाचे हे बोलणे ऐकून सत्यश्रवाने विचारले, अरे काय झाले एवढे? तेथे तुम्ही भांडण केले की काय? तेव्हा कुलंब म्हणाला, दक्षिणा कमी दिली म्हणून चरपटी भांडतोय. सत्यश्रवाने अरे रे म्हटले. त्याला वाईट वाटलेले पाहून कुलंब पुढे म्हणाला, तरी मी त्याला सांगितले, बाबा दक्षिणा घेऊन जातील, आपण आपले काम करून परत जाऊ. चल मी येतो. पूजा झाली आहे आता माझी. तेथे गेल्यावर आपण पुढचं पुढे पाहू. असे संतापाने म्हणून सत्यश्रवा उपरणे खांद्यावर टाकून जोडे पायात घालून झपाट्याने त्या गृहस्थाकडे निघाला. तेथे पोहोचताच त्याने लगेच चरपटीला बाजूला ओढून त्याच्या कानफटात मारली. त्यामुळे चरपटीच्या डोळ्यांसमोर काजवेच चमकले. कुलंब हे पाहून आनंदला. चरपटीचे मन विटावे असे त्याला वाटत होते. त्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले होते. सत्यश्रवाचे हे कृत्य पाहून तो गृहस्थही आश्चर्यचकित झाला होता. चरपटीच्या गालावर 5 बोटे उठल्याने तो रडू लागला. बापाकडे रागाने पाहताच सत्यश्रवाने त्याची गचुंडी धरली. तो गृहस्थ शेवटी मध्ये पडला. त्याने चरपटीला सोडविले. बापापासून दूर होताच चरपटी रागातच तेथून पळाला. देवीच्या देवळासमोर एकटाच हुंदके देत मुसमुसत बसला. कुलंबही सत्यश्रवाला गुंगारा देऊन दुसऱ्या मार्गाने दूर गेल्यानंतर वाटेत त्याने एका तेजस्वी ब्राह्मणाचे रूप घेतले. सत्यश्रवा तो गृहस्थ यांच्यात सामोपचाराचे बोलणे होऊन सत्यश्रवा घरी गेला. नारद कुलंब तेजस्वी ब्राह्मणाच्या रूपात चरपटीजवळ गेला. त्याने प्रेमळ शब्दांनी त्याची चौकशी केली. त्यामुळे दुःख विसरून चरपटीने त्याला घडलेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा नारदाने सत्यश्रवाची निंदा केली. चरपटीच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवून तो म्हणाला, तुझ्या बापाचा स्वभाव चांगला दिसत नाही. सर्वांच्या देखत त्याने तुला अपमान केला. असा अपमान सहन करण्यापेक्षा एखादे रान जवळ करावे. गुरु काय, भेटायचा असेल तर तो कुठेही भेटतो. हे विचार ऐकून चरपटी बधीर झाला. त्याने त्या तेजस्वी ब्राह्मणाच्या सात्विक चेहऱ्याकडे पाहताच एक निश्चय मनात केला आणि तो त्याला म्हणाला, महाराज, मी आता परत माझ्या बापाच्या घरी पाय ठेवणार नाही. तुम्ही माझे एक काम करा ना. कुलंब नावाच्या माझ्या मित्राला गुपचूप येथे घेऊन या ना. ठीक आहे, म्हणून नारद तेथून उठून दूर गेला. काही वेळानंतर तो परत कुलंबाचा वेश धारण करून परत देवीच्या मंदिरात आला. तो चरपटीला म्हणाला, एका ब्राह्मणाने तू मला येथे बोलावल्याचे सांगितले, म्हणून मी तातडीने येथे आलो आहे. मला निरोप देऊन तो ब्राह्मण पुढे निघून गेला. तुला खूप जोरात मारले का रे? कशासाठी मला येथे बोलावलेस तू? तेव्हा चरपटी म्हणाला, माझ्या माराचे राहू दे. मी आता घर सोडून चाललोय. तू येणार आहेस का ते सांग. ते ऐकताच कुलंब मुद्दामून म्हणाला, अरे, इतका टोकाचा विचार का करतोस? मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तेव्हा चरपटी म्हणाला, कुलंबा, आपण सगळ्या ठिकाणी हिंडू, विद्या शिकू. तू माझ्यासाठी काहीही करू शकतोस याची मला खात्री असल्यामुळेच मी तुला बोलावले आहे. त्यावर आनंदून कुलंब म्हणाला, मित्रा, तू सिद्ध होण्याच्या योग्यतेचा आहेस. तुझ्या नुसत्या दर्शनाने सुद्धा मला खूप आनंद होतो. आता तर तुझा सहवास अखंडच मिळणार आहे. मग केव्हा निघायचे आपण? तेव्हा चरपटी म्हणाला, आत्ता लगेच. आहोत तसेच. त्यावर कुलंब म्हणाला, तर चल मग, मी एका पायावर तयार आहे. चरपटी कुलंबाने मंदिरातल्या भगवती देवीला दंडवत घातले. हातात हात घालून दोघांनी लगेच ते गाव सोडले. अनेक तीर्थक्षेत्रांच्या दर्शनामुळे चरपटीमध्ये अष्टसात्विक भाव जागृत झाले. कुलंबरूपी नारदाच्या सहवासामुळे चरपटीच्या मनात परिवर्तन झाले. अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देत देत ते दोघे काशीक्षेत्री पोहोचले. जय शंकरा.
जय केदारनाथा असा जयघोष सर्वत्र घुमत होता. ते दोघेजण शिवालयात गेले. मंदिरात चरपटीचे ध्यान लागले तेव्हा कुलंबाने हळूच हलवून त्याला उठवले. चरपटी, समोर पहा असे म्हटले. चरपटीने डोळे उघडून समोर पाहिले तेव्हा एका तेजस्वी ऋषींना समोर पाहून चरपटीने लगेच हात जोडून नमस्कार केला. कुलंबाने त्याच वेळी आपले हे रूप टाकून नारदाचे मूळ रूप घेतले. तेव्हा चरपटीने आश्चर्यचकित होऊन, नारद, अरे कुलंब कोठे आहे असे विचारले. त्यावर नारद म्हणाले, अरे मीच तो कुलंब होय. तेव्हा मग हे कोण असे चरपटीने विचारताच नारद म्हणाले, हे दत्तगुरूंचे आद्य शिष्य मच्छिंद्रनाथ आहेत. तितक्यात अवधूतही तेथे प्रकटले. त्यांच्याकडे निर्देश करून नारद म्हणाले, आणि हे आहेत दत्तगुरू, त्यांना वंदन कर. चरपटी या सर्व प्रकाराने गोंधळला पण आनंदितही झाला. लगेच त्याने दत्तांना व मच्छिंद्रांना वंदन केले. नारद दत्तात्रेयांकडे वळून म्हणाले, सांगितल्याप्रमाणे मी चरपटीला आपल्या पायाशी अनुतापाने पोळल्यानंतर आणला आहे. आता तुम्हीच याला सांभाळा. या चरपटीच्या समावेशानेच नवनाथांची संख्या पूर्ण होणार आहे. चरपटी अत्यंत नम्रतेने दत्तात्रेयांना म्हणाला, महाराज, मला ब्रह्मज्ञानी करा. माझ्यावर कृपा करून मला सनाथ करा. त्याचे हे बोलणे ऐकताच नारद, दत्तात्रेय व मच्छिंद्र एकमेकांकडे पाहू लागले. नारद हसून म्हणाले, बाळा, गुरुशिवाय ते शक्य नाही. तेव्हा चरपटी म्हणाला, तुम्ही खऱ्या रूपात मला दर्शन द्या. ते ऐकून नारद म्हणाले, गुरुकृपेशिवाय तुला आमचे खरे दर्शन सहन होणार नाही. तेव्हा चरपटी म्हणाला, तुमच्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ गुरु नाहीत. अखेर दत्तात्रेयांना त्याची सहानुभूती वाटली. त्यांनी चरपटीच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. दत्तस्पर्शाने चरपटीला लगेच ब्रह्मसाक्षात्कार झाला. त्यामुळे दत्तात्रेय, नारद आणि मच्छिंद्र त्याला अत्यंत तेजस्वी दिसू लागले. त्यांच्या पाठोपाठ कैलासनाथही प्रकटले. शंकराच्या दर्शनाने चरपटी धन्य झाला. शंकराने चरपटीला प्रेमाने जवळ घेतले. दत्तांकडे वळून ते म्हणाले, याला सर्व विद्या संपन्न करा. तेव्हा दत्तांनी चरपटीला 14 विद्या, 64 कला, वेद, शास्त्रे, पुराणे, योग, कर्म आदी सर्व विद्या व सिद्धी शिकविल्या. नागाश्वत्थ वृक्षावरील देवतांनी प्रसन्न होऊन त्याला सर्व वरदाने प्रदान केली. त्यानंतर शंकर व दत्तगुरू यांच्या आज्ञेवरून चरपटीनाथ तीर्थयात्रेसाठी रवाना झाला. तीर्थयात्रेत त्यांना मोठ्या प्रमाणात आपला शिष्यवर्ग निर्माण केला. आपल्याला अध्याय आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका पुढील अध्याय. नवनाथांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. जय अलख निरंजन.